लोणार तालुक्यातील चिंचोली सांगळे गावातील शेतकरी कुटुंबातील सुपुत्र राजेंद्र सांगळे यांनी पोलीस उपनिरीक्षक पद मिळवत गावचं नाव उज्ज्वल केले। त्यांच्या यशानिमित्त गावात भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत ग्रामस्थांनी राजेंद्र सांगळे यांचं उत्साहात स्वागत केलं। विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। कठोर परिश्रम, जिद्द आणि संघर्षाच्या जोरावर हे यश मिळवल्यानं राजेंद्र सांगळे ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणास्थान बनलेत। यावेळी बोलताना त्यांनी आपल्या यशाचं श्रेय आई-वडील, पत्नी, कुटुंबीय आणि मित्रमंडळींना दिलं। गावातील युवकांनी स्पर्धा परीक्षांकडे वळून मोठं ध्येय गाठावं असा संदेशही या कार्यक्रमातून देण्यात आला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। या ठिकाणी राजेंद्र सांगळे यांनी जे दीप्यमान यश मिळवलंय त्या यशामध्ये आपल्या सोबत या ठिकाणी गावकरी आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांना ज्या वेळेस राजेंद्र हा PSI पदासाठी पात्र झालाय त्यावेळेस त्यांच्या भावना काय होत्या। ज्यावेळेस राजेंद्र कॉन्स्टेबल मध्ये भरती झाला त्यावेळेस भावना त्याची अशी होती की मला नोकरीच करायची नाही, कारण त्याच्या मुळामध्ये त्यांना शिक्षक व्हायची त्यांची इच्छा होती। परंतु घरची आमची जी परिस्थिती होती ही फार नाजूक होती, त्यामुळे आम्ही आमच्या काकांना आम्ही सर्वांना त्यांना एक केलं की आपली परिस्थिती खूप नाजूक आहे, आपण या शेतीवर आपण जगू शकत नाही एवढ्या शेतीमध्ये, तर तू थोडं काही याच्यामध्ये कष्ट कर, ड्युटी जॉईन कर। राजूबद्दल सांगायचं म्हणजे राजूनं ते ड्युटी जॉईन केल्यानंतर ड्युटीचा राजीनामा पण दिला होता। राजीनामा दिल्यानंतर तो घरी आला। घरी आल्यानंतर आम्हाला अगदी आनंद पाहिला, अगोदर आनंद झाला। नंतर ज्यावेळेस राजीनामा दिला त्यावेळेस आणखी अत्यंत दुःख झालं की सर्वजण आम्ही बसलो। राजेंद्रला आम्ही समजून सांगितलं की बाबा शेतीमध्ये काही नाही, जर तू शिकला याच्यामध्ये तू संघर्ष केला, लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांनी जो संघर्ष जीवनामध्ये पाहिला तो जर आपण शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण घेतला तर निश्चितच तू भविष्यामध्ये आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करशील असं आम्ही त्यावेळेस राजेंद्रला समजून सांगितलं। आणि राजेंद्रनं आम्हाला सर्वांच्या विनंतीला मान देऊन परत आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आम्ही दौंड या ठिकाणी गेलो। त्या ठिकाणच्या अधिकाऱ्याला विनंती केली की आमच्या बंधूंनी जो काही राजीनामा दिला तो अगदी रागामध्ये दिलेला आहे, कृपया साहेब आमच्या राजेंद्रचा राजीनामा आपण मागे घ्या आणि परत त्यांना ड्युटी जॉईन करा। साहेबांनी विनंती आमची मान्य केली, राजेंद्रला ड्युटीवर घेतलं आणि साहेबांनी आम्हाला त्यावेळेस सांगितलं, राजेंद्र तू खूप हुशार आहेस, तू निश्चितच याच्यामध्ये राहून तू परीक्षा देऊ PSI सुद्धा होऊ शकतो। अशी शब्द आम्हाला 2016 मध्ये या ठिकाणी दोन इथे असणाऱ्या साहेबांनी या ठिकाणी आम्हाला सूचना दिली आणि त्या साहेबांच्या विनंतीला निश्चितच तेव्हापासून राजेंद्रांना एक ध्येय मनामध्ये केलं की आपण एक या ठिकाणी न थांबता आपण अभ्यास करू आणि याच्यामधून आपण समोर PSI ची परीक्षा देऊ। निश्चितच आज या ठिकाणी राजेंद्रांनी जे यश प्राप्त केलं यामध्ये हे आमच्या या ठिकाणी आई वडिलांचा असेल, साधू संतांचा असेल, श्री संत भगवान बाबाचा असेल, सर्वांचा आशीर्वाद त्यांना लाभला आणि तो या ठिकाणी यश त्यांनी प्राप्त केलं। ज्या वेळेस राजेंद्रची PSI परीक्षा पास झाल्याची बातमी मिळाली त्यावेळेस आपल्या गावकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया होती। ज्यावेळेस राजेंद्र संध्याकाळी 6 वाजता मी आसोला या ठिकाणी होतो आणि मी ते स्टेटस पाहिल्यानंतर एवढा आनंदी झालो की बऱ्याच दिवसापासून एक महाराष्ट्रामध्ये MPSC थ्रू आमचे बंधू राजेंद्र सांगळे हे PSI झाले। खरोखरच राजेंद्र सांगळे यांचा जो प्रवास जर बघितला 2016 मध्ये त्यांनी BSc मॅथ ही पदवी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि ग्रॅज्युएशन पूर्ण करत असताना रिझल्ट लागण्या अगोदरच राजेंद्र हे SRP मध्ये भरती झाले। त्यानंतर आम्हाला गावात माहिती मिळाली की बा राजेंद्र यांनी नोकरी करायची नाही असं ठरवलं। त्यावेळेस मी त्यांचे बंधू संतोष सांगळे यांना भेटलो की नोकरी शेवटी नोकरी असते, शेतीमध्ये फार बाजारभाव शेतीचे मालाचे कमी झाले आणि खर्च जास्त झाला, त्यामुळे राजेंद्र नोकरी केली पाहिजे। संतोष तुम्ही जा आणि राजेंद्र नोकरीमध्ये जॉईन करून घ्या असं मी त्यांना सांगितलं आणि त्यांनी खरोखर त्या घरच्या लोकांनी त्यांच्या वडिलांना फोन आला साहेबाचा की बाबा राजेंद्र या ठिकाणी आम्हाला लेखी दिलं की मला ही नोकरी करायची नाही, कारण राजेंद्राचं ध्येय हे फार मोठं होतं। सर्वात महत्वाचं त्यांचं मी राजेंद्रला प्रश्न विचारला, त्यांना शिक्षक होण्याचं स्वप्न फार मोठं होतं, म्हणजे शिक्षक म्हणजे सिनियर लेक्चरर वगैरे असं, परंतु मध्यंतरी नोकरी लागली परंतु त्यांनी जिद्द सोडली नाही। आई वडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी लग्न झाल्यानंतर सुद्धा अहोरात्र मेहनत केली, अभ्यास केला आणि आमच्या गावाचं नाव रोशन केलं।
चिंचोली सांगळे गावाचं नाव एक त्यांनी राजेंद्र यांनी आमच्या गावाला एक फार मोठा एक असा शिक्षण क्षेत्रामध्ये मुलाचं मार्गदर्शन त्यांनी भविष्यात मुलांना करावं. आमच्या गावातले सर्व मुलं जास्तीत जास्त नोकरीला लागावे आणि राजेंद्रांनी आपलं कार्य आपलं जे नोकरी करत असताना जे कार्य आहे हे एक प्रकारे चिंचोली सांगळे गावाचं नाव रोशन कसं होईल असं त्यांनी या ठिकाणी आम्ही त्यांची अपेक्षा करतो. या राजेंद्र किसन सांगळे या नावाच्या युवकानं या ठिकाणी एक इतिहास रचला आहे आणि यामध्ये त्यांनी आपल्या MPSC परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत PSI पदासाठी पात्र झाले. PSI अर्थात पोलीस उपनिरीक्षक. आणि आज या ठिकाणी त्यांचा मोठा सत्कार सोहळा या ठिकाणी साजरा झालाय, तो आपण बघितलायच. तर आता आपण त्यांच्यासोबत त्यांचे काही अनुभव विचारणार आहोत. सुरुवातीला आमच्या न्यूज मराठी टीमतर्फे आपण जे पोलीस निरीक्षक पदाची परीक्षा पास झालात त्याबद्दल अभिनंदन. एक सांगा, आपण जो हा प्रवास केलाय सुरुवातीपासून आपलं स्वप्न होतं का की आपण पोलीस उपनिरीक्षक बनू? कारण आपण शालेय शिक्षणानंतर CRP मध्ये भरती झालात, परंतु हा अभ्यास कसा केला? खरं सांगायचं म्हणजे मुळात मी पोलीस खात्याच्या अनावधानाने आलेलो माणूस. माझं पोलीस होणं हे कधी स्वप्न नव्हतं, परंतु घरची परिस्थिती वडील देताची, आई वडील शेती करतात, त्या उद्देशानं कुठेतरी आपलं एक आर्थिक सपोर्ट मिळावा या उद्देशानं मी पोलीस भरतीचा फॉर्म भरला आणि योगायोगानं माझं सिलेक्शन झालं. परंतु माझ्या डोळ्यासमोर ध्येय होतं की मला भविष्यात मला प्राध्यापक व्हायचं आहे. पण म्हणतात ना कधी कधी माणसाच्या जे काही आपण गोल ठरवला असेल त्याच्या कधी कधी दिशा बदलतात. तसेच माझ्या बदलत गेल्या. पोलीस खात्यामध्ये आल्यानंतर ठरवलं की आता आपण त्या टीचिंग फील्डला तर नाही जाऊ शकत, परंतु या खात्यामध्ये राहून मी जेव्हा भरती झालो तेव्हाच मी मनाशी स्वप्न बाळगलं होतं की मी कॉन्स्टेबल म्हणून तरी भरती झालो असताना तरी कॉन्स्टेबल म्हणून रिटायर होणार नाही. त्या अनुषंगाने अभ्यास सुरू केला आणि संघर्ष खरंच खूप वाईट होता, परंतु त्यासाठी पाठीमागं आई वडील आणि माझ्या पत्नीची दिसत. आपण बघतो त्यांना या ठिकाणी भावना अनावर झाल्या. आपल्या वडिलांचं स्वप्न होतं का की आपण आपला मुलगा हा या उच्च पदावर पोहोचेल असं त्यांना वाटलं होतं का? वडिलांना शाश्वती होती, माझ्या मेहनतीवर त्यांना विश्वास होता. त्यांनी मला कधी विचारलं नाही तू अभ्यास किती करतो, काय करतो. आपण जे यश मिळवलंय या यशाबद्दल तरुणांना काय संदेश द्या? तरुणांना एवढा संदेश देईल, सध्या स्पर्धेचं युग आहे, परंतु आपण स्वतःशी जर मनाशी ठाण असलो आणि 100% मेहनत जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठलंही यश हे कठीण नसतं. ते आपण जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंतच कठीण असतं. 100% स्वतःचे 2-3 वर्ष आपण जर मेहनत घेतली, MPSCच काय मी म्हणतो राज्यसेवेची कुठली एक्झाम असेल ती क्रॅक करण्याची ताकद त्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आहे. फक्त आपण त्या ताकदीला वाव दिला पाहिजे आणि तेवढा सातत्यपूर्ण अभ्यास केला पाहिजे. आता सध्या सोशल मीडियाचा युग आहे. बऱ्याच मुलांचं बघतो 10वी-12वीचे विद्यार्थी जे असतील ते आज अभ्यासापेक्षा मोबाईलवर सोशल मीडियावर खूप जास्त वेळ देतात. माझा एक त्यांना विनंतीपूर्वक सल्ला असेल मोठा भाऊ म्हणून, या सर्व गोष्टी या एक क्षणिक सुखाच्या आहेत, परंतु आपल्याला चिरकाल सुख जर मिळवायचा असेल भविष्यात तर त्याच्यासाठी आपल्याला शॉर्टकट कुठलाही मार्ग नसतो. त्यासाठी आपल्याला कठीण मेहनतच करावी लागेल. मी एक माझा किस्सा सांगतो की पुण्यात एकदा लायब्ररीचा अभ्यास करायला बसलो होतो, तेव्हा 1-1.5 तासानंतर समोरच्या भिंतीवर माझं लक्ष गेलं होतं. त्या भिंतीवर मला एक खूप छान लिहिलेलं होतं की तुम्हाला जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल तर 3 पर्याय आहे. त्यातला पहिला पर्याय होता कठीण मेहनत, दुसरा होता कठीण मेहनत, तिसरा होता कठीण मेहनत. तेव्हा मला कळालं की आपल्याला मेहनतीशिवाय सहजासहजी कुठलंच काही भेटणार नाही. त्यामुळे माझ्या लहान भावंडांना एक सल्ला राहील की जास्तीत जास्त पोरांनी या स्पर्धा परीक्षा देऊन आपल्या गावाबरोबर तालुक्याचं आणि आपल्या जिल्ह्याचं नाव मोठं करतील, एवढीच मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. हे होते राजेंद्र सांगळे आणि आपण बघितलंय त्यांच्या भावना सुद्धा या ठिकाणी अनावर झाल्या होत्या आणि त्यांनी जे यश मिळवलंय अतिशय कठीण परिस्थितीतून, कारण शेतकरी कुटुंबातून ही मेहनत आणि हे यश मिळवणं एवढी सोपी गोष्ट नाही. परंतु माणसाच्या मनामध्ये निर्धार असेल तर कोणतीही असाध्य गोष्ट शक्य होते.
हे त्यांनी या यादीमधून दाखवून दिलंय. आणि लोणार तालुक्यामधून सध्या स्थितीमध्ये 2 PSI या परीक्षेसाठी पात्र झाले. त्या दोघांचाही न्यूज मराठी टीमतर्फे अभिनंदन. रघुनाथ आगाव, न्यूज मराठी 24/7 साठी चिंचोली सांगळे, बुलढाणा. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील विविध प्रलंबित समस्यांकडे राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं 15 मे रोजी भव्य जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे. भंडारा येथील कारदा परिसरातील वैनगंगा नदीत हे आंदोलन होणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी दिली आहे. या आंदोलनात काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यासह भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. शेतकरी प्रश्न, बेरोजगारी, कर्जमाफी आणि रखडलेला विकास यांसारख्या मुद्द्यांवर राज्य सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप करत सरकारला जागं करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचं खासदार पडोळे यांनी सांगितलंय. आज लोकांकडे पर्यायही राहिलेला नाही. डबल इंजन सरकार या भारतामध्ये आहे, पण शेतकऱ्यांचे प्रश्न असोत, महिलांचे प्रश्न असोत, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न असोत, अजूनपर्यंत या सरकारने यांच्यासाठी काहीही व्यवस्था केली नाही. आमच्याजवळ काही पर्याय इथं राहिला नाही. आता शेतकऱ्यामध्ये तुम्ही बघा, लिमिट कशाला पाहिजे? सरसकट यांनी धान घ्यायला पाहिजे. वरून MSP 2369 रुपये, दुसऱ्या स्टेटमध्ये 3100 रुपये, एकरी 13 क्विंटलले घेतात, दुसऱ्या स्टेटमध्ये एकरी 20 क्विंटल घेतात. एवढी तफावत या देशामध्ये यांनी निर्माण केलेली आहे. लिंकिंगनं प्रत्येक गोष्टीच्या खात विकल्या जाते आणि त्याचा भुर्दंड शेतकऱ्यावर पडते. वीज 8 तासच फक्त देतात. अरे धानाची शेती आहे, वीज कमीत कमी 16 घंटे पाहिजे. सोलर घेतो म्हणता, सोलर बरोबर व्यवस्थित इथं काम करत नाही. 350 ते 1000 फुटावरून पाणी चुरुक एक छोटासा नळ राहते त्याच्यासारखा पाणी इथे, तर कशी शेती पिकणार आहे? 31 मार्च आखरी तारीख होती कर्ज भरण्याची. लोकांनी आपल्या जमिनी विकल्या, आपला सोना गहाण केला आणि ते कर्ज भरलं. मका लावला इथं रब्बीमध्ये. आता मक्याची जे लिमिट आहे त्याच्यावरही लिमिट लावली आणि फक्त 10,000 क्विंटलची परमिशन यांनी दिली. नोंदणी झाली आहे 50 लाख क्विंटलची. बाकीच्या कुठं विकणार आहे? तसे त्रासदी या शेतकऱ्यांवर आली आहे. काय करणार आहे शेतकरी? हवालदिल झाला आहे. आज महिलांच्या आरक्षणाची गोष्ट करतात. रेपच्या केस हर घंट्याला इथं भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये रेप होऊन राहिले. फेल्युअर कोण आहे? सरकार. त्रस्त झाल्या, सुशिक्षित बेरोजगार रस्त्यानं फिरत आहेत. अदानीमध्ये आहेत, लोकलचे इथे पुष्कळ जणांना त्यांना काढून टाकलं. 500 ते 600 लोकांना काढून ठेवलं. एकही उद्योगधंदा नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. भेलसाठी जमीन घेतली, आम्ही दिली. रोहण्यामध्ये जमीन दिली, मकर डोकड्यामध्ये आम्ही जमीन दिली, फेरवैलांसाठी जमीन दिली. सगळ्या जमिनी आमच्या यांनी घेऊन टाकल्या, पण उद्योगधंदे एकही इथं सुरुवात झाली नाही. या भंडारा आणि गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये आम्ही पूर्ण हवालदिल झालेलो आहोत. प्रकल्पग्रस्त गोसे आम्हाला स्वप्न दाखवले गेले गोसे डॅमचे, पण काय झालं? अजूनपर्यंत 34 गावं जे गावं गेले होते त्यांना पुनर्वसित करण्याचं काम या सरकारनं 32 गावं केले, पण 32 गावामध्ये नागरी सुविधाच नाही. कुठं रस्ते नाही, कुठं रोड नाही, कुठं इलेक्ट्रिसिटी नाही, पाण्याची व्यवस्था नाही. याच्या व्यतिरिक्त 2 गावं, 40 वर्ष पुराणा हा प्रकल्प आहे, 2 गावं अजूनपर्यंत पुनर्वसित झाला नाही. शोकांकित आहे खामगाव टोली म्हणून एक गाव आहे, तिथं जर मृत्यू आणि जन्माची नोंदणीसुद्धा होत नाही. विचार करा, महसूल गावाची नाही, अशी परिस्थिती आहे. काय करणार आहे? कुठं जन्मानाला कुठं दाखला करणार आहे? आता पातळी वाढवली त्यांनी गोसे प्रकल्पाची. पातळी वाढवल्यानं अजून नवीन 32 गावात इथं गेलेत. आता नवीन गावाला कोणत्या रेटनं पैसे देतील ते, आणि जुन्या गावाला मग ह्या तफावत नाही का? जुन्या लोकांना कमी याच्यात गेले, नवीन याच्यात काय? कुठलाही GR चांगला इथं काढला नाही आहे. नोकऱ्यासाठी काही फॅक्टऱ्या इथं टाकल्या नाही. त्यांना नोकऱ्याची त्यांना गॅरंटी नाही आहे. सुप्रीम कोर्ट म्हणते कधी की 15% तुम्ही आरक्षण घ्या, आणि हे इकडं 5%वरच टिकून आहेत. सगळं कंत्राटी पद्धतीनं आणि संविधानाला खतम करण्याचं, आरक्षण खतम करण्याचं काम हे सरकार करत आहे. आमच्याजवळ दुसरा काही आता पर्याय इथं उरला नाही आहे. म्हणून आम्ही सगळेजण एक शेवटचा पर्याय या बहिरी सरकारला ऐकण्यासाठी भगवान यांना थोडासा सद्बुद्धी देव याकरता आम्ही जल समाधी भंडाऱ्याच्या कारद्या वैनगंगा नदीवर आम्ही तिथं करणार आहोत. सर, तुम्ही बोलताना बोलले होते की गोंदिया आणि भंडाऱ्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये काही घोळ आहे, त्याबद्दल काय बोला? मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा ज्या भरत्या केलेल्या आहेत तिथे, त्या भरत्या आमचे मुख्यमंत्री महोदय त्यांच्या मित्राच्याच कंपन्या आहेत.
ज्यांच्या मार्फत तिथं लावल्या गेलेल्या आहेत. काही लोक आहेत मेले आहेत, त्यांच्या नावावर पगार तिथं घेत आहेत. काही लोक घरी आहेत, बायोमेट्रिक वगैरे काही सिस्टम नाही, तिथे त्यांना फुल पेमेंट देण्याचं काम हे करत आहेत. याच्या व्यतिरिक्त भंडाऱ्यामध्ये आता नवीन भरत्या झाल्या, तिथं बॅकग्राऊंड तिथं चेक नाही केलं आणि एक विनयभंगाची केस तिथं 2 दिवसापूर्वी रजिस्टर झाले. विचार करा, तिथं काम करणारा माणूस बाई दिवस काम कसे करेल सांगा, सेवा कसे करेल. तर असे घोळ या सरकारच्या आता आपण तिरोडा कार्यालयात उभ्या आहोत सर. हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं कार्यालय आहे. या ठिकाणी वीज कनेक्शन बरोबर नाही. या पॉवर प्लांट जवळ आहे, तुम्ही काय बोलाल? आज मोठ्यांना मोठं करण्याचं काम इथं करत आहे. शोकांकित आहे. अदानीसाठी आम्ही आपली जागा दिली, सर्वस्व दिलं, पण आम्हाला नोकरीहून काढण्याचं काम यांनी केलेलं आहे. वीज 24 तास इथं पाहिजे, पण आतासुद्धा वीज नसल्यामुळे आम्ही बाहेर येऊन इथं बोलवतो आहे. हे एक शोकांकित आहे का पॉवर प्लॅन्ट इथं आहे आणि आम्हाला वीज नाही. म्हणजे पाणी जवळ आहे आणि आम्हाला पाणी मिळत नाही, आम्हाला उपाशी राहावं लागते, तहानलेलं राहावं लागतं. ही परिस्थिती आहे. जे कायदे कानून आहेत त्याच्यामध्ये बदल झाले पाहिजे. आता माननीय प्रधानमंत्री साहेबांना सुद्धा आता म्हटलं का तुम्ही सोना नको घ्या, तुम्ही पेट्रोलमध्ये बचत करा, गॅसमध्ये बचत करा. अरे तुम्ही इकडं सांगून राहिले तिकडे की कशाचीही कमतरता नाही, सगळा काही अवेलेबल आहे. आताची कुठं गोष्ट आहे? तुम्ही कंपन्यांनी फक्त माल कमवण्याचं काम इथं केलं आहे. मनमोहन साहेबाची काँग्रेसची जेव्हा सत्ता होते तेव्हा 108 रुपया प्रति बॅरलही कच्च्या तेलाचे रेट गेले होते, पण तेव्हासुद्धा सरकारनं सबसिडी देऊन सणारी सामान्य लोकांना 65 रुपये 55 रुपये हे ते भाव, या भावानं पेट्रोल त्यांना सप्लाय केलं गेलं, महागाई वाढू दिली नाही. पण जेव्हा 68 रुपये प्रति बॅरलही कच्चा तेल जेव्हा होता त्या काळामध्ये या कंपन्यांनी काय केलं? फक्त मालच कमवण्याचं काम केलं ना. आता थोडासा तुटवडा आला आहे आणि तुटवडा आहे, मोठा तुटवडा आहे याच्यामध्ये. तर त्याच्यामध्येही मोठ्यांना मोठं करण्याचं काम हे सरकार करत आहे. सामान्य लोकांच्या खिशाला कात्री लावण्याचं काम हे सरकार करत आहे. म्हणून आमच्याकडे कोणताही आता पर्याय उरला नाही. जलसमाधी हाच एक पर्याय उरला. सर, आता परिस्थिती अशी आहे की कोणताही सरकारी कर्मचारी हा व्यवस्थित काम करत नाही आहे, तो त्याच्या अंमलबजावण्या पूर्ण करत नाही. कंत्राटदार खूप जास्त प्रमाणात करप्शन करतात, त्यांच्या सुनावण्या होत नाही. याबद्दल काय बोलाल? राजा बोले ना दाढी आले. आज जसा राजा राहिला तशी ती परिस्थिती निर्माण होते आहे. झूड बोलायचं तर ताकदीनं बोलायचं आहे, यांचा मंत्रच आहे. त्या पद्धतीनं सगळं काही सूट यांनी अधिकाराला दिल्या आहेत. अधिकारावर कंट्रोल नावाची वस्तू राहिली नाही. म्हणून जिकडे तुम्ही बघाल मोठे मोठे ब्रिज बनतात, रस्ते बनतात, वर्षभराच्या अंदरमध्ये ते तुटत आहेत. याचं कारण कोण आहे? का त्याच्यामागं अधिकाऱ्यांचा देखरेख नसते का? मग अधिकारी का बरं पाहत नाही? आज विचार करण्याची गरज आहे आणि या गोष्टीसाठी आज लढायची गरज आहे. आज आपण नाही लढलो तर येणाऱ्या काळामुळे आपली समोरची पिढी आपल्याला दोषी ठरवणार आहे. म्हणून जलसमाधी हा एकच उपाय आता उरलेला आहे, त्याच्या बगैर काही चारा नाही. नुकत्याच जाहीर झालेल्या 10वीच्या निकालात गिरिजाबाई कन्या शाळेची विद्यार्थिनी अदिती विनोद पटले हिनं 95.48% गुण मिळवत तिरोडा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावलाय. तिच्या या यशामुळे शाळेसह आई वडिलांचं नाव उज्ज्वल झालंय. तिरोड्यापासून 6 किलोमीटर अंतरावरील धादरी गावातून रोज शाळेत ये-जा करत अदितीनं कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवलंय. विशेष म्हणजे कोणतीही खासगी शिकवणी न लावता शाळेतील शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवून तिनं अभ्यास केला. अदितीच्या या यशाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. ती इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरते. सर, आमच्या गावावरून तर आमची शाळा 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे. मी सायकलनेच येणं-जाणं करत होती आणि शाळेमध्ये पण खूप छान म्हणजे शिकवत होते सर टीचर. तर कधी समजण्यामध्ये मला त्रास झाला नाही आणि सर टीचर्सकडून जो प्रेम आणि आपुलकी मला मिळाली त्याच्यामुळे सुद्धा मला खूप मदत झाली आणि सर्व माझे मित्रमंडळी यांनी सुद्धा मला खूप सहकार्य केला. आणि घरून मी शाळेत जेव्हा जात होते तेव्हा मला कधी त्रास झाला नाही की मला शाळेत आज म्हणजे भीती कधीच वाटली नाही की शाळेत जेव्हा मला कसं वाटणार. पण शाळेतसुद्धा मला खूप तोच प्रेम आणि आपुलकी मिळाली जो मला घरी मिळाली.
म्हणून मला कधी कंटाळा आला. क्लास वगैरे लावलेली नव्हती, पण माझं असं मत आहे की शिकवणी क्लास वगैरे ते लावतात ज्यांना म्हणजे कोणता सब्जेक्ट खूप जास्त वीक असेल किंवा शाळेत त्यांना जे सर टीचर शिकवतात ते त्यांना समजत नसेल. पण माझं असं नव्हतं, मला सर टीचर जे काही शिकवतात ते सर्व समजत होतं आणि कोणता पण विषय एकदम अवघड वाटलेला नाही कधी, म्हणून मी शिकवणी लावलेली नाही. आणि जितका वेळ दुसरे मुलं ट्युशनमध्ये जात होते तेवढा वेळ मी घरी बसूनच सेल्फ स्टडी करत होते आणि त्याच्यामुळे सुद्धा मला खूप फायदा झाला, म्हणजे अभ्यास करायला जास्त वेळ मिळाला. माझ्या यशाचं श्रेय मी आपल्या शिक्षकांना आणि आपल्या आईवडिलांना देणार, कारण शिक्षक जे शिकवतात ते विद्यार्थ्यांना समजायला कसं हवं हे सर टीचरवर डिपेंड करते. जसं शिक्षक शिकवतील त्यावेळेस विद्यार्थी करत असतो. तर आमच्या शिक्षकांनी मला खूप सहकार्य केला आणि त्यांच्या शिकवण्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला आज एवढं यश मिळाले आहे. माझे सर टीचर माझी कधी पेपरमध्ये कधी मिस्टेक झाली तर त्यांनी मला नेहमी सांगितला आणि माझा स्कोर प्रथम सत्रांपर्यंत तेवढा चांगला नव्हता, पण मी काय म्हणजे 90चा वर होता पण 95चा वर नव्हता. तर माझ्या शिक्षकांनी मला सांगितलं की तू अजून कशा प्रकारे म्हणजे चांगला करू शकते. तर सरांनी मला सांगितलं आणि त्याप्रमाणे मग मी आणखी आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केले आणि ते सुद्धा मला खूप म्हणजे सहकार्य त्यांचं झाला. आणि घरीसुद्धा माझ्या आईवडिलांनी मला खूप सहकार्य केले. त्यांनी मला कधी अभ्यास करतेवेळी म्हणजे डिस्टर्ब केला नाही आणि मी जर कधी निराश आले तर स्पेशली माझी मम्मी मला कधी म्हणजे काम किंवा कोणताही मला डिस्टर्ब होईल असे कोणतेही काम ते करायचे नाही. मी जर अभ्यास करत असेल तर घरी कोणी बोलत पण नव्हते किंवा म्हणजे टी व्ही वगैरे सुद्धा बंद ठेवायचे. त्यामुळे सुद्धा मला खूप सहकार्य झाला आणि कधी मार्क्ससुद्धा कमी मिळाले तर त्यांनी मला टोकलं नाही की तुला एवढेच मार्क्स का मिळाले, म्हणून त्यांचंसुद्धा मला खूप सहकार्य झालं. केमिस्ट संघटनेचे नेते अनिल भाऊ नावंदर यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली केमिस्ट संघटनेनं मानवतेचा अनोखा उपक्रम राबवत भोकर येथील तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात निराधार वृद्धांसोबत वाढदिवस साजरा केलाय. यावेळी वृद्धाश्रमासाठी महिनाभर पुरेल एवढं धान्य आणि किराणा साठा भेट देण्यात आलाय. गेल्या 4 वर्षांपासून विना अनुदानित तत्वावर सुरू असलेल्या या वृद्धाश्रमात निराधार आणि वयोवृद्ध व्यक्तींना मोफत सेवा दिली जाते. या उपक्रमामुळे वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वाढदिवसावरील अनाठायी खर्च टाळून समाजातील गरजूंना मदत करण्याचं आवाहन केलं. कार्यक्रमाला केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील तायडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे ते पंढरपूर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या कामाची पाहणी करत पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी मनोभावे विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेत मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या कामाची माहिती जाणून घेतली. पालखी मार्गाच्या विकासामुळे वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलंय. तसंच मंदिर परिसरातील सुविधा आणि संवर्धनाच्या कामाबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केलंय. घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध साठा आणि व्यावसायिक वापर उघडकीस आल्यानंतर पुरवठा विभागानं तिरोडा आणि गोंदिया इथं धडक कारवाई करत 7 गॅस सिलेंडर जप्त केलेत. तिरोड्यातील बरखा एजन्सीज परिसरात राबवण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान गोपीचंद वत्सानी यांच्या ताब्यातून HP आणि भारत गॅस कंपनीचे घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आलेत. तसंच त्यांच्या घरातून इंडियन कंपनीचा व्यावसायिक वापरासाठी ठेवलेला विना बुकिंग गॅस सिलेंडरही आढळून आलाय. दरम्यान गोंदिया शहरातील शालिमार हॉटेलमधूनही एका घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आलाय. संबंधितांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसचा वापर आणि साठेबाजी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पुरवठा विभागानं दिलाय. गोंदियाला शालिमार हॉटेलमध्ये घरगुती सिलेंडर सापडले होते आणि ते अनधिकृत होते. त्या प्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि काल तिरोड्यामध्ये सुद्धा 6 सिलेंडर सापडले घरगुती आणि ते अनधिकृत होते. त्यामध्ये सुद्धा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नागरिकांना आव्हान आहे की असे काही प्रकार होत असतील तर ते प्रशासनाच्या निदर्शनास आणावेत जेणेकरून त्याच्यावर कारवाई करता येईल.
नीट पेपर फुटी प्रकरणात नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरात संशयित आरोपी शुभम खैरनार याचे SR कन्सल्टन्सी कार्यालय कार्यरत असल्याचं समोर आलंय। या कार्यालयातून MBBS, BAMS, BDS, BHMS तसंच इतर UG, PG आणि पॅरामेडिकल इंजिनिअरिंग प्रवेशासंदर्भातील कन्सल्टन्सी सेवा दिली जात होती। कॅनडा कॉर्नर परिसरातील एका कॉम्प्लेक्समध्ये हे कार्यालय असल्याचं स्पष्ट झालंय। या ठिकाणाहून नेमका कोणता व्यवहार चालत होता याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली। या प्रकरणात आणखी धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान 2 दिवसांपूर्वी नाशिक गुन्हे शाखेनं शुभम खैरनारला ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी CBIकडे सोपवलं होतं। त्यानंतर त्याची कसून चौकशी सुरू असून पुढील प्रकरणाचा तपास वेगानं पुढे जातोय।